भक्ती हा मानवी भावभावनांमधील गूढरम्य भावनाविष्कार. तन मनाच्या हिंदोळ्यावर अलगद झुलणारा हा भाव, रतिभाव, वात्सल्यभाव व श्रद्धाभाव यांचं सुरेख मिश्रण भक्तिरस निर्मितीमध्ये आवश्यक ठरतं. मराठी मनाला या भक्तिरसाची गोडी ज्ञानरायांनी लावली, त्याला एक दिशा दिली, निर्गुणाकडे जायच्या मार्गावर सगुण पायरीचा आधार दिला. रूपवर्णन, नामस्मरण करता करता गुणपूजक होण्याचं आवाहन केलं. अमृतानुभवाचं महात्म्य सांगितलं. ज्ञानदेवांनी रचलेल्या याच पायावर तुकोबारायांनी कळस चढवला. संपूर्ण संत परंपरेने अध्यात्मातून, जीवन भाष्यातून सामाजिकतेशी तादात्म्य जोडलं. जातीभेदाचा, सामाजिक विषमतेचा उच्चार कधी नम्रपणे, प्रखरपणे तर कधी स्थितिशीलपणेही झाला. पण त्या दुःख वेदनेच्या प्रकट होण्याने कैक विचारवंतांचं, संवेदनशील सुधारकांचं मन द्रवलं. जातीभेदाचं अमंगळ काटेरी कुंपण हल्लं. जनमनासमोर चोख्यासारख्या संतश्रेष्ठाने जातीभेद व विषमतेचा आरसाच ठेवला. पण हे करत असताना साहित्यातून भक्तिसुराचा झरा आटू दिला नाही, काव्यात कोरडेपणा आणला नाही. त्यावेळच्या जनप्रचलित छंदातूनच आपलं मन मोकळं केलं. साहित्य प्रवाहात न जातीभेद न लिंगभेद शिरले. इथे भक्तिरसात अवघी संत मांदियाळीच न्हाली. असं नाही तर मराठी मनही न्हावून निघाली. आजही त्यातली काव्यरत्न निवडून गायली व ऐकली जातात. ज्ञान व अध्यात्म ह्या स्वेच्छे करून, अनुभवाने, समंजसपणे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे साधं गहिरं तत्वज्ञान अगणित अल्पशिक्षित श्रमजीवी संतांनी जाणवून दिलं. ज्ञानाच्या कोरडेपणावर भावुकतेचा साज चढवला. संत जनाबाई हे अशा संत मांदियाळीतील महत्त्वाचं नाव. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या श्रेष्ठ भक्त नामदेवांनी आपल्या घरच्या दासीला भक्तीचा वसा दिला. नम्रपणे तिने तो धारण केला, जीवनभर अंगीकारला. ती म्हणते, नामा बोध करी मना दासी जनी लागे चरणा. त्याचबरोबर संत नामदेवांचे ऋणही ती मान्य करते. म्हणते, जनी म्हणे जोड झाली विठोबाची, दासी नामयाची म्हणून या. अशा या जनाबाईने दळिता कांडिता तुझ गायीन अनंता किंवा नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे अशा पदांमधून स्वतःचा ध्यास व्यक्त केला. नामदेवांच्या घरी दळण कांडण, पाणी भरणं, कपडे धुणं, केर वारे, शेण भरणे, शेणी थापणे इत्यादी कष्टाची कामे करत असताना आपल्या काव्यातून जनाबाईने त्यावेळच्या संत साहित्यात आराध्याचे महत्त्व व भक्ती पद्धती सांगण्याच्या हेतूने जे विषय आणि काव्यप्रकार हाताळले गेले ते सर्व हाताळले. तिने ओव्या, अभंग, पद, काकडारती, पाळणा, तीर्थावळी, थालीपाक, हरिश्चंद्र आख्यान, नामदेव गोणाई संवाद असे काव्य साहित्य निर्मिले. अविद्येच्या रात्री अडकले हो अधांतरी, तेथुनी काढावे गोविंदा यशोदेच्या परमानंदा असा ज्ञानप्राप्तीचा कळवळा व्यक्त करणाऱ्या जनाबाईचा काव्यातून व्यक्त होणारा विचार, त्याची बहुविधता, उत्कटपणा, साहित्यिक वैशिष्ट्य हे सर्व पाहिल्यावर प्रश्न असा पडतो की असं कोणतं विद्यापीठ होतं की अखंड श्रमसाध्य जीवनात काव्यनिर्मितीची सर्व अंग सांभाळून भक्तिभावना शब्दबद्ध करण्याचं ती शिकली. जनाबाईच्या अभंगांपैकी कित्येक अभंग पद त्यांच्या शब्द लाघवामुळे, उत्कट स्वानुभवामुळे लोकप्रिय झाली. विठू माझा लेकुरवाळा असे म्हणणाऱ्या जनीने विठुरायाला सर्व भक्तांचा अतिशय लाडाने सांभाळ करणारा, कडे खांद्यावर मिरवणारा, आगे मागे ठेवणारा, संरक्षक, प्रेमळ पिता या नात्याने पाहिलं. भेदाभेदाला मुळीसुद्धा स्थान न देणारे असे हे विठुरायाचे रूपवर्णन त्या काळातील कर्मठ जातीभेदांच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक सदिच्छाच तर व्यक्त करते. त्याचबरोबर सर्व संतश्रेष्ठांची नामावली देणारी जनाबाई या पदामुळे आध्यात्मिक इतिहासकारांच्या दृष्टीनेही मोलाची ठरते. जनाबाईने विठ्ठलाला अनेक रूपात पाहिले. माय, बाप, बंधू, बहिणी, तसेच हा विठू तिचा सखाही आहे, ज्याच्याशी ती आपलेपणाने वाद करू शकते. पण मुख्यतः पांडुरंग, विठ्ठल हा तिचा एकलेपणात, शिणलेपणात आधार म्हणूनच समोर येतो. कित्येक पदांमधून तिची व्यक्त होणारी ही भावना कुणाच्याही डोळ्यात टचकन पाणी आणेल इतकी भावूक आहे. उदाहरणार्थ, रात्रंदिन मजपाशी दळू कांडू लागलासी,
क्षमा करावी देवराया, दासी जनी लागे पाया. झाड लोट करी जनी, केर भरी चक्र पाणी, पाटी घेऊनी डोईवरी, नेऊनिया टाकी दुरी. आपल्या कामात सदैव विठुरायाची मदत आहे या भावनेत राहून ती हक्काने म्हणते, शिणल्या बाह्या आता, येऊनिया लावी हाता. खूप वेळ जात्यावर दळून, केरवारे करताना, पाणी ओढताना थकल्या जीवाला विठुरायाची मदत होते, अशी ही साधी सरळ भोळी भावना. याचप्रमाणे कित्येक पदांमध्ये आपल्या वैयक्तिक गरजेलाही विठ्ठल धावतो. अशा आत्मस्वीकृत श्रद्धेने ती म्हणते, जनी बैसली न्हायाला, पाणी नाही विसरणाला. घागर घेऊनी हातात, पाणी आणि दीनानाथ. माझे जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. अशा पदांमधून दुसऱ्याला विसाणाला पाणी आणून देणारी दासी जनी स्वतःच्या गरजेवेळी कुणाला सांगणार? अशावेळी जणू विठ्ठल तिची गरज जाणून धावतो. या सुंदर कल्पनेत रमणं या संत स्त्रीला आनंद देऊन जातं. एवढंच नाही तर विठ्ठल वत्सल आईसारखा तिच्यासाठी धावतो. या विश्वासात जनाबाईची कालक्रमणना होते. जनाबाईच्या काव्यात साहित्य गुणांची ही रेलचेल आहे. विशेषतः उपमा रूपके रोजच्या जगण्यातली, अनुभवातली इथे उतरतात. आपलं कष्टमय जीवन, फारसा सुखद नसलेला परिसर, आपले अनुभव हे सर्व ज्या विविध छंदात तिने प्रकट केले आहे ते पाहून या संत कवयित्रीचं कौतुक करावं तेवढं थोडं. ती म्हणते, देहाचा पालट विठोबाचे भेटी, जळ लवणा गाठ पडोनी गेली. आपल्या व विठ्ठलाच्या नात्याची अवस्था जळलवणासारखी अर्थात मीठ पाण्यासारखी आहे असे ती मानते. किंवा स्वयंपाकाच्या अनुभवातून आलेले हे पदही पाहण्यासारखे आहे. सत्वाचे आधण ठेविले, पुण्य वैरिले, पाप ते उतू गेले, आता येई बा विठ्ठला. विठू रूपात एकत्र होण्याचे भाव किती प्रकारे जनी सांगते. ती म्हणते, माझे नाठवे मी पण, तेथे कैसे दुजेपण. आणि पुढील पद्यांशात तर स्थितीचं अतिशय सुंदर वर्णन ती करते. म्हणते, सागरी गंगा मिळून गेली, जैसे परतोनिया तियेसी नाम नाही. एकदा का नदी सागराला मिळाली की तिची वेगळी ओळखच नाहीशी होते. तशी ही जनी विठ्ठल रूपात मिसळून गेली आहे. हे तिचं म्हणणं उत्तर भारतातील निर्गुण साधक कबीरांच्या जब मैं था तब तू नाही, अब तू ही तू मैं नाही या पदाशी साधर्म्य दाखवते. विठ्ठलाकडे ती मानसिक, शारीरिक, आत्मिक बळ देणारी शक्ती म्हणून पाहते. त्याचबरोबर परखडपणे विठ्या विठ्या मायेच्या कार्ट्या असे म्हणून विठ्ठल रूप, महात्म्य हे सर्व मायानिर्मित आहे असे म्हणून अद्वैती तत्वज्ञानाची, निर्गुण परंपरेची जाणीव असल्याचेही ती दाखवून देते. सर्व संतांनी आणि जनाबाईनेही निखालसपणे ठणकावून सांगितले, शांतीची भूषणे मिरविती अंगी, वैष्णव आणि योगी म्हणावेते. असो तो अकुळी, हो का भलते याती, माथा वंदी प्रीती जनी त्याची. चोखा मेळ्याबद्दलचा आदर व्यक्त करताना ती सांगते, वैष्णव तो एक चोखा मेळा महार, हो का उत्तम चांडाळ, पायी ठेवीन कपाळ. अशा विविध प्रकारे व्यक्त झालेल्या जनाईने आपल्या काळातल्या कौटुंबिक, सामाजिक समस्यांवरही भाष्य केले. वृद्ध आईवडिलांची चुकीचं वर्तन करणाऱ्या मुलांचा उल्लेख ती तुच्छतेने करते. जिचे योनी जन्मला तिसी तंडू लागला, तीर्थरू केला देशोधडी. स्त्रियांनाही उपदेश केल्याशिवाय ती राहत नाही. सांगते, स्त्री जन्मा म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. अर्थात योग्य संगतीत राहिल्यास स्त्री जन्म म्हणून उदास होण्याचे कारण राहणारच नाही. आपल्या कवनांमध्ये विविध विषय हाताळणारी, भावपूर्ण काव्यात एकाकी जगण्यात कनवाळू वत्सल विठुरायाचे रूप कल्पून त्याच्याशी वाद आव्हानांमधून व्यक्त होणारी जनी आपण पाहतो. विठ्ठलाला लाडीक धमकी देणारं तिचं अनोखं रूप पुढील पदात दिसतं. ती म्हणते, जनी म्हणे शरण आले, अव्हेरिता ब्रीद गेले. अर्थात मला शरण येऊ दिलं नाहीस विठ्ठला, अव्हेरशील तर तुझं दीनानाथ व निराधारांचा आधार हे महत्त्व डागाळेल बरं. इथे आपल्याला जनाई निरागस कन्या बनून येते असे दिसते. माझी ये जननी हरिणी गुंतलीस कोठे वनी, मुके तुझे मी पाडस, सुकले माये पाहे त्यास. अशी अत्यंत कोवळीकीने विठुरायासारख्या शक्तीला साथ घालताना म्हणणाऱ्या जनीच्या भक्तीचा झरा आपण आपल्या अंतःकरणात साठवूया आणि म्हणूया की भक्तीच्या झऱ्यात जनाबाईचं मोठं योगदान आहे.